मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा एक नवीन ETF ची स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी शिकून घेणार आहोत, जी तुम्हाला एक महिन्याला पॅसिव्ह इन्कम नक्कीच देऊ शकते. ओके. तुम्हाला ह्याच्या आधी आपण आपल्या ह्या चॅनलवरती जे आहे ते एक व्हिडिओ टाकलेला होता ETF वेल्थ बिल्डिंग स्ट्रॅटेजी, ज्याच्यामध्ये आपण वेल्थ बिल्डिंग आणि त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक बाईंग तुम्हाला शिकवलेलं होतं. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिलेला नसेल नक्की एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर आज आपण हा एक सेकंड व्हिडिओ बनवतो आहे तुमच्यासाठी, ज्यामध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे ETF ची एक टोटली स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक टोटल 5 ETF सांगणार आहे. ज्या 5 ETF मध्येच आपल्याला काम करायचे, 5 ETF मध्येच आपल्याला स्विंग ट्रेडिंग करायचे. ठीक आहे, सुरुवात करूया. एकदम सोपी स्ट्रॅटेजी आहे. आता इथे सगळ्यात पहिलं जे आहे मी तुम्हाला नेतो आपल्या व्हाईट बोर्डवरती, व्हाईट स्क्रीनवरती, जेणेकरून आपल्याला काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तिकडे नक्कीच समजावता येतील. मी हे कन्सिडर करतो की तुम्हाला ETF म्हणजे काय, ETF काय असतं, ETFचा वापर सर्व माहीत असेल. जर नसेल तर व्हिडिओला तुम्हाला ऑलरेडी आपल्या चॅनलवरती ते मी शिकवलेलं आहे. आता लक्षात घ्या, स्विंग ट्रेडिंग जेव्हा आपण करतो, ठीक आहे, आपण जेव्हा स्विंग ट्रेडिंग बद्दल बोलतो की स्विंग ट्रेडिंग जेव्हा आपण करतो, तर मोस्ट ऑफ दी लोक जी आहेत, इव्हन आपण सुद्धा काही प्रमाणामध्ये स्टॉक्समध्ये स्विंग ट्रेडिंग करत असतो. स्विंग ट्रेडिंगचा एक फंडा आपल्याला माहिती आहे की एखादा स्टॉक जो असेल तो जेव्हा कमी किमतीत भेटत असेल तेव्हा विकत घ्यायचा. त्याची प्राइस वाढली, किंमत जास्त झाली की तो विकायचा आणि मधला जो काही प्रॉफिट असतो तो आपण मिळवायचा. ह्याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग. ह्या स्विंग ट्रेडिंगला आपण कितीही दिवस आपला स्टॉक जो आहे तो होल्ड ठेवू शकतो. ठीक आहे, 15 दिवस, 1 महिना, 2 महिने, किती दिवस होल्ड ठेवू शकतो. बट ह्या स्टॉक्सपेक्षा सगळ्यात सोपा प्रकार आहे स्विंग ट्रेडिंगचा, सगळ्यात सेफ प्रकार आहे. सोपा म्हणण्यापेक्षा सेफ प्रकार आहे तो म्हणजे ETF. ETF काय असतं? ETF इज नथिंग बट बास्केट ऑफ स्टॉक्स. म्हणजे एका ETF मध्ये भरपूर स्टॉक्स इन्क्लूड असतात. एका इंडेक्सचा तो ETF असतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला रिस्क जी आहे ती फार जास्त कमी असते. आता फॉर एक्झाम्पल मी समजा एखादा ETF घेतला निफ्टीचा, तर मला एक सांगा, निफ्टी जी आहे इंडियन मार्केटचा जो इंडेक्स आहे तो शून्य होण्याची पॉसिबिलिटी किती आहे? निफ्टी झिरो होण्याची पॉसिबिलिटी किती आहे? माझ्या मते तरी 0%. निफ्टी कधी शून्य होऊ शकत नाही. ठीक आहे, पण एखादा स्टॉक असेल तो शून्य होण्याची पॉसिबिलिटी किती आहे? थोडी तरी आहे. कारण की एखादी कंपनी येते, तो स्टॉक आहे, त्या कंपनीमध्ये उद्या काही उलटफेर झाला तर कदाचित तो शेअर खूप जास्त खाली पण जाईल. शून्य होईल असं नाही म्हणत आहे, पण खूप जास्त खाली जाईल. पण ETF हा बास्केट ऑफ स्टॉक्स असतो, तो कम्प्लीट इंडेक्स असतो. या इंडेक्स मधली एखादी जरी कंपनी खराब परफॉर्म करत असेल, निफ्टीमध्ये 50 कंपन्या असतात, एखादी जरी कंपनी समजा खराब परफॉर्म करत असेल ना, तर निफ्टी 6 महिन्याने, 1 वर्षाने त्याला बाहेर काढते आणि दुसरी कंपनी आतमध्ये घेते. जेणेकरून ETFचे ओव्हरऑल रिटर्न्स वाढतच जातात. ETFच्या आतमध्ये कोणत्या कंपन्या आहेत, त्या काय करता आहेत यावर तर अवलंबून असतंच. पण समजा एखादी कंपनी खराब करत असेल तर ह्या इंडेक्समधनं तिला बाहेर काढलं जातं आणि नवीन कंपनी त्या ठिकाणी ऍड केली जाते. रिटर्न्स तुमचे कंटिन्यू वाढतच जातात ETFच्या केसमध्ये. पण स्टॉक्समध्ये तसं होत नाही. त्यामुळे आपण ETFची एक सिस्टमॅटिक स्ट्रॅटेजी स्विंग ट्रेडिंगवाली शिकून घेऊया. त्यानंतर मी तुम्हाला आज 5 ETF सांगणार, जे नावं पण तुम्हाला आता इथेच सांगतो या ठिकाणी. एक टोटल 5 ETF मध्ये जे आहे ते आपण या ठिकाणी काम करणार आहे. ठीक आहे, आपण जाऊया डायरेक्टली ट्रेडिंग व्यू वरती आणि तिथे ह्या गोष्टी 5 ETFचे चार्ट डायरेक्टली बघून घ्यायला सुरुवात करूया. ओके, इथे बघा. ह्याच्यातला सर्वात पहिला ETF ज्यामध्ये आपण काम करणार आहोत तो फेमस ETF निफ्टी 50चा. ओके, निफ्टी 50चा जो ETF आहे तो निफ्टी बीज, निफ्टी बीज या नावाने प्रसिद्ध आहे, निफ्टी बीज या नावाने फेमस आहे. ओके. आता स्ट्रॅटेजीमध्ये मी इथे या ठिकाणी मला एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजेस वापरायचे आहेत. म्हणजे त्या त्या स्पेसिफिक मुव्हिंग एव्हरेजेसला मी बाईंग करणार. मी तुम्हाला आधी जे स्ट्रॅटेजी शिकवल्या, वेल्थ बिल्डिंग वाली स्ट्रॅटेजी, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला एक कशा प्रकारे डबल कंपाऊंडिंग स्ट्रॅटेजी सर्व तुम्हाला शिकवल्या. त्यामध्ये काय होतं, त्यामध्ये बेसिकली तुम्हाला एक स्पेसिफिक पर्सेंटेज ETF बाय पडला की तो बाय करायचा होता. पण इथे मी तुम्हाला एक EMAच्या लेवल्स दाखवणार आहे. त्यासाठी मी डेली टाइम फ्रेमला येतो आणि इथे मला 4 प्रकारचे EMA लावायचे आहेत. या ठिकाणी मला 4 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजेस लावायचे आहेत. एक आहे 20चा, एक आहे 50चा, एक आहे 100चा आणि एक आहे 200चा. हे चारही मुव्हिंग एव्हरेजेस जे आहेत ना, हे काम करतात एक इम्पॉर्टंट सपोर्टचं, इम्पॉर्टंट लेवलचं. त्या लेवलवरती ETF आला की आपण बाईंग करणार आहे आणि त्याप्रमाणे आपलं टार्गेट असणार आहे. आपण त्या सर्व गोष्टी इथे बघून घेऊया. इथे आता बघा, मी जर ट्रेडिंग वरती 4 इंडिकेटर लावायला गेलो ना एक साथ, तर ते माझ्या फ्री प्लॅन मध्ये होणार नाही. इथे तुम्ही काय करायचं, इंडिकेटर्स वरती यायचं आणि इंडिकेटर्स वरती आलात इथे तुम्ही टाईप करायचं EMA. ठीक आहे, EMA तुम्ही टाईप केलं की तुम्हाला खाली दिसतं बघा,
डबल EMA, ट्रिपल EMA किंवा मुव्हिंग ॲव्हरेज रिबॉन, त्याच्या पण तुम्ही खाली गेलात तर तुम्हाला एक दिसतो EMA 20, 50, 100, 200. हा रेडीमेड आहे, फ्री आहे, रेडीमेड आहे. तुम्हाला इथे 4 वेळा तुमचा EMA लावा लागत नाही. फक्त EMA टाकलं, खाली गेला, ह्यावर क्लिक करायचे. ह्यावर क्लिक केलं की 4ही EMA तुम्हाला तुमच्या चार्टमध्ये लागले गेले. ठीक आहे. आता ह्याचे कलर बदलून घ्या. कलर बदलण्यासाठी इथे जायचं सेटिंगमध्ये. सेटिंगमध्ये गेलात की तुम्हाला या ठिकाणी जे EMA दिसतात, खालचा जो आहे तो 200 वगैरे अशा प्रकारे सर्व दिसत आहेत. तुम्हाला जर समजा हे चेक करायचं असेल की बाबा लेवल्स करेक्ट आहेत की नाही, तर तुम्ही काय करा, तुम्ही एक काम करा, तुम्ही एक नॉर्मल EMA इथे टाईप करा आणि तो 200चा ठेवा. नॉर्मल EMA टाईप करा आणि तो ठेवा 200चा. ओके. इथे बघा, नॉर्मल EMA सेम लाईन इथे आली. म्हणजे जी लाईन त्याने तुम्हाला दिलेली होती ना, तीच लाईन इथे आली. म्हणजे याचा अर्थ काय, ह्या इंडिकेटरमध्ये सर्व काही व्यवस्थित आहे, सर्व काही वेल परफॉर्म चाललेलं आहे. सो मी काय करेन, हा नॉर्मल EMA ची लाईन ब्ल्यू आहे मला कळलं, सो ते मी ब्लॅक करेन. ओके करेन. त्यानंतर ही लाईन कोणती आहे, त्यासाठी समजा 100 करा. म्हणजे तुम्हाला कोणता EMA काय आहे ते समजण्यासाठी 100 केला की बघा ही लाईन आली खालची. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं 200, 100, 50 आणि 20. सो अशा प्रकारे तुम्हाला फक्त जे आहे, हा आहे 100 वाला EMA. सो ह्याला आपण करूया ब्ल्यू. हा जो ऑरेंज वाला आहे तो आहे 50 वाला EMA. ठीक आहे. सो 50 वाल्याला आपण काय करूया, 50 वाल्याला आपण ऑरेंजच राहू दे, थोडासा फक्त डार्क करूया. ठीक आहे. आणि 20 वाल्याला आपण करूया चांगला रेड करूया. ठीक आहे. ओके. सो अशा प्रकारे आपले 4 EMA इथे ऑलरेडी लागले. आपण फक्त 100 आणि 200चे कलर चेंज केले, बाकी काहीच नाही केले. ठीक आहे. 100 आणि 200 वाल्याचे कलर चेंज केले, बाकी काहीच नाही केले. सो काय करायचं आता, हे समजा तुम्ही निफ्टी आहे, मी इथे समजा कन्सिडर करतो ह्या लेवलला. निफ्टीने सगळ्यात पहिला हा हाय मारला. तुम्हाला बाईंग कुठे करायचे, जेव्हा निफ्टी पहिल्यांदा डेली टाइम फ्रेमवरती 20 EMA ला टच करेल. डेली टाइम फ्रेमवरती 20 EMA ला टच करेल, तिकडे तुमची पहिली बाईंग झाली पाहिजे. ठीक आहे. तिकडे तुमची फर्स्ट बाईंग झाली पाहिजे. ही फर्स्ट बाईंग म्हणजे काय, तुमच्याकडे जेवढं कॅपिटल आहे, तुमच्याकडे जेवढं कॅपिटल आहे तेवढं तुम्ही 5 पार्ट्समध्ये डिवाइड करायचं. तुमच्याकडे समजा कॅपिटल असेल 1,00,000 रुपये, एक मिनिट, ट्रेडिंग करण्यासाठी कॅपिटल असेल 1,00,000 रुपये, तर ते 5 पार्ट्समध्ये डिवाइड करायचं. 20,000, 20,000 या लेवलला पहिले 20,000 रुपये लावायचे. ठीक आहे. पहिले 20,000 रुपये लावायचे. त्यानंतर जी तुमची लेवल आहे ही वाली, ही वाली लेवल आहे, इथे तुमची सेकंड बाईंग होणारी आणि 50 EMA. आता हे असं का करायचं, कारण की निफ्टी पडता पडता कुठपर्यंत पडेल आपल्याला माहिती नाही. ओके. निफ्टी पडता पडता कुठपर्यंत पडेल आपल्याला माहिती नाही. सो जेव्हा जेव्हा ती पडेल तिथे तिथे आपल्याला इम्पॉर्टंट लेवलला बाईंग करायचे. थर्ड वाली लेवल आहे तुमची ही वाली लेवल, जिथे आहे 100 EMA, 100चा EMA. सो इथे आपण थर्ड वाली लेवल टाकूया. मग ते बघा जी नावं इथे येतात. फोर्थ वाली लेवल आहे तुमची ही, फोर्थ वाली लेवल आहे तुमची या ठिकाणी खाली, पण तिथपर्यंत निफ्टी आलीच नाही. सो समजा तुमच्यापैकी काही लोक असतील जी बोलतील नाही मी 200 EMA लाच बाय करणार, तर त्याला ना एवढ्या त्याच्या एंट्रीज मिस झाल्या असत्या आणि अनफॉर्च्युनेटली शेवटी त्याला एंट्रीज नसती भेटली. सो त्याचा ट्रेडच मिस झाला असा संपूर्ण. आणि हा ट्रेड नुसता मिस नसता झाला, त्यानंतर तुम्ही बघा, त्यानंतर कधीच निफ्टी 200 EMA ला आलीच नाही. इथे पण नाही, इथे पण नाही, इथे पण नाही, इथे पण नाही. सो जर तुम्हाला असं तुमचं असेल की मी फक्त 200 EMA लाच बाय करणार निफ्टी सारखा इंडेक्स, ते प्रत्येक वेळेला शक्य नाहीये. सो त्यासाठी तुम्हाला एक ओव्हरऑल प्रत्येक लेवलवरती, प्रत्येक EMA वरती तुम्ही जर छोटी छोटी बाईंग केलात तर चांगल्या पद्धतीने पॉसिबल आहे. ऍटलीस्ट तुमच्या 3 एंट्रीज या ठिकाणी झाल्या. ठीक आहे. ह्या झालेल्या 3 एंट्रीजचे ॲव्हरेज जे आहे, ऑब्व्हियसली ॲव्हरेज इथे मिडलला येणार. सो मिडलची जी लाईन आहे ती मी करतो ब्ल्यू मध्ये. इथे बघा, हा जो ब्ल्यू आहे तो तुमचा मिडल येणार. या ठिकाणी तुमचं टार्गेट काय असणार, तुमचं टार्गेट असणार सिम्पल, ही जी मी लाईन काढली तर लाईफ टाईम आहे. सो हे तुमचं ॲव्हरेज झालं, मार्केट वर जायला लागलं, परत खाली आलं, परत वर गेलं, परत खाली आलं. ठीक आहे. तुम्हाला सारखं बाईंग करायची गरज नाही, का तुम्ही बाईंग केली आहे. सो तुमचं डायरेक्टली टार्गेट असणार आहे हे. सो ओव्हरऑल एक 3%च्या आसपास, 2.87%च्या आसपास तुम्हाला या ठिकाणी प्रॉफिट भेटलेलं आहे. सो ETF मधून तुम्हाला अशा प्रकारे रेग्युलर प्रॉफिट्स भेटू शकतात, रेग्युलर तुमच्या एंट्री भेटू शकतात. तर त्यासाठी काय, त्यासाठी तुम्ही फक्त करेक्ट लेवलवरती बाईंग केली पाहिजे. आता सेम सिच्युएशन परत एकदा येते. ठीक आहे. सेम सिच्युएशन जी आहे ती परत एकदा येते बघा. निफ्टीने एक हाय मारला, लाईफ टाईम हाय मारला नाही किंवा करंट हाय मारला की ही सिच्युएशन येते. इथे बघा, हा करंट हाय मारला, फर्स्ट पोझिशन झाली या ठिकाणी, फर्स्ट एंट्री झाली या ठिकाणी या स्ट्रॅटेजी प्रमाणे, सेकंड एंट्री झाली या ठिकाणी, म्हणजे इव्हन कालच्या आजच्या दिवशी थर्ड एंट्री होणार इथे.
तुम्हाला आधीच एंट्री समजल्या कुठे घ्यायच्या आहेत आणि फोर्थ एंट्री तुमची इथे. की आता असा प्रश्न आहे, तुम्ही म्हणाल की बाबा आपण आपल्या कॅपिटलचे 5 पार्ट केलेत, 5 पार्ट केले, जर निफ्टी 200 EMA च्या खाली गेली तर काय? सो इथे आपला एक पार्ट गेला, इथे दुसरा गेला, इथे तिसरा गेला, इथे चौथा गेला. जर निफ्टी 200 EMA च्या खाली गेली ना, की तुम्ही प्रत्येक 2-2% 2-2% फॉलवर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करायची. समजा इथे गेली, सो इथून 2% फॉल. सो ही आहे तुमची 5वी लेवल इथे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. ठीक आहे. जर तुम्ही निफ्टी सारख्या ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर निफ्टी जेवढी पडेल, म्हणजे साधारणतः निफ्टी समजा इथून पण 2% पडली, इथून पण पडली, इथून प्रत्येक लेवलवरती तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कारण निफ्टी जो आहे हा सेफेस्ट ॲसेट आहे. निफ्टी एक वेळ 10%, 20% पडू शकतो, पण तो शून्य नाही होऊ शकत. त्याला अल्टिमेटली वाढायचंच आहे. तुम्हाला प्रत्येक सिच्युएशनमध्ये मार्केटच्या प्रत्येक वेळेला हे कळलं असेल की निफ्टीची पॉवर काय, निफ्टीचं पोटेन्शियल काय. सो 5 पार्ट तुमची इथे संपतायत. पण एवढं पडेपर्यंत तुम्हाला कदाचित नवीन कॅपिटल जमवण्यासाठी वेळ भेटेल. तुमच्याकडे कॅपिटल कदाचित वाढू शकतं, नवीन येऊ शकतं. सो ते तुम्ही इथे पोझिशन घेण्यासाठी वापरू शकता. ठीक आहे. सो एव्हरी फॉलवरती तुम्ही एक 20% म्हणजे 1,00,000ची 20,000 किंवा 15,000 जे काय असेल तुम्ही या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुमच्याकडे छोटा कॅपिटल असेल, छोट्याने इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि टार्गेट मात्र तुमचं ठेवायचं लाईफ टाईम आहे. लाईफ टाईम आहे टार्गेट ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला एक कंटिन्युअसली जे आहे ना, एक 4%, 5%, 6%, 3% अशा प्रकारचा प्रॉफिट कंटिन्युअस मिळत जाईल आणि तुम्ही तो बुक कराल. ओके. इम्पॉर्टंट काय की स्विंग ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट भेटणं दर महिन्याला, ते तुम्ही बुक करणं. आणि ETF सारखी सोपी म्हणजे ETF सारखी सेफ इन्स्ट्रुमेंट कोणतेही नाही यासाठी. ठीक आहे. तुम्हाला जर ह्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही ETF चा वापर जो आहे तो खूप जास्त इफेक्टिव्हली केला पाहिजे. क्लिअर आहे? इतर सगळ्यांना समजलेलं असेल तर मला एकदा फक्त कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करून सांगा. ओके. सो आता आपण हे एवढं जर समजलं, आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त निफ्टीसाठी नाहीये. आता मी तुम्हाला हे निफ्टी बीसाठी ऑब्व्हियसली दाखवलं, पण हे फक्त निफ्टीसाठी नाहीये. मी माझा थोडासा व्हिडिओ इथे बाजूला केलेला आहे, कारण की तुम्हाला स्क्रीन वगैरे जरा अजून व्यवस्थित दिसावी त्यामुळे. ठीक आहे. हे फक्त निफ्टीसाठी नाहीये. हे आहे 5 ETF साठी जे मी तुम्हाला सांगणार आहे आता. सो हे तुम्ही फक्त निफ्टीवर नाही करायचं. तुम्ही म्हणाल की कशावरनं प्रत्येक वेळेला हे EMA चालतील वगैरे. सो तसं नाहीये. इथे आपण EMA लावून ठेवायचे. ठीक आहे. आणि मी EMA लावलेले जे आहेत ते तुम्ही निफ्टीवरती वापरू शकता. सोबतच ते तुम्ही बँक निफ्टीवरती वापरू शकता. बँक निफ्टीमध्ये बघा एकच एंट्री झाली आहे. त्यानंतर ते तुम्ही IT वरती वापरू शकता, IT बीज वरती वापरू शकता. कुठे गेला IT बीज? हां, IT बीज वरती वापरू शकता. आणि त्यानंतर ते तुम्ही स्मॉल कॅप आणि मिड कॅप इंडेक्स वरती वापरू शकता. स्मॉल कॅप मध्ये बघा, सॉरी हा ऑटो आहे. हां, स्मॉल कॅप इंडेक्स बघा तो 200 EMAच्याही खाली गेलाय. म्हणजे जे मी तुम्हाला म्हटलेलं की बाबा तुम्हाला याच्या ठिकाणी एंट्रीज खूप साऱ्या भेटू शकते. इथे पहिली एंट्री, इथे दुसरी, इथे तिसरी, इथे चौथी. त्यानंतर तुम्ही वरती जायला सुरुवात झाली. सेम इथे पण बघा, सेम इथे पण बघा. पहिली एंट्री, लगेच दुसरी एंट्री, तिसरी एंट्री, लगेच चौथी एंट्री. आणि त्यानंतर एव्हरी 2% फॉलवरती तुम्हाला या ठिकाणी बाईंग करत जायचं आहे. ठीक आहे. तर जर इंडेक्स स्मॉल कॅप असेल तर 2%च्या ऐवजी तुम्ही 3% फॉलवरती पण करू शकता. कारण की स्मॉल कॅप आणि मिड कॅप इंडेक्सेस जे ते थोडेसे जास्त पडू शकतात निफ्टीच्या तुलनेमध्ये. ओके. त्यानंतर मिड कॅपमध्ये पण सेम बघा. मिड कॅप अजून 200 EMAला नाही आलाय. सो एव्हरी EMA वरती जरी तुम्ही बाईंग करत गेलात, तुमच्यासाठी अजून एक इन्स्टॉलमेंट जे ते बाकी आहे. सो हे 5 ETF जे आहेत ते ओपन करून ठेवायचे तुमच्याकडे. ओपन करून ठेवण्यापेक्षा जे लेवल्स लक्षात ठेवायचे. त्या लेवलवरती अलर्ट लावून ठेवायचे. आणि ही सेम सिस्टम तुम्ही फॉलो करू शकता. टार्गेट असणार तुमचा प्रिव्हियस आहे. जो काही प्रिव्हियस आहे तो आल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व इन्व्हेस्टमेंट विकून टाकायची. आणि परत वरती गेल्यानंतर परत 2% 2% नाही सॉरी, परत ह्या EMAच्या लेवल्स फॉलो करायला सुरुवात करायची. 5 ETF तुम्हाला दिल्यामुळे तुम्हाला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या ETF मध्ये एंट्री भेटत जाणार आणि तुम्ही त्या ठिकाणी प्रॉफिट सुद्धा बुक करायला सुरुवात करणार. जेव्हा मार्केट कंटिन्युअस खाली जात असेल तेव्हा ऑब्व्हियसली तुमची वेळ असणार एंट्रीज घेण्याची. तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार. पण जेव्हा मार्केट जे आहे ते कंटिन्युअसली वरती जायला सुरुवात होईल, तेव्हा मग तुमचा चान्स येणार प्रॉफिट बुकिंगचा. आणि तुम्ही तुमचा प्रॉफिट जो आहे तो त्या ठिकाणी नक्कीच बुक करू शकता. ओके. सो अशा प्रकारे जे आहे ते ETFची ही सेम सिस्टम, ETFची ही सेम स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करा. स्विंग ट्रेडिंगसाठी तुम्हाला एक ह्याच्यापेक्षा सेफेस्ट स्ट्रॅटेजी कोणतीही नाही, जी तुम्हाला तुमचं कॅपिटल प्रोटेक्शन करेल, कॅपिटल उडून जायची भीती नसेल आणि एक थोडाफार प्रॉफिट सुद्धा तुम्हाला ते महिन्याला नक्कीच देत राहील. आणि यासोबत मी तुम्हाला याआधी ETFची ड्युअल कंपाऊंडिंग सिस्टम शिकवलेली होती आणि तुम्हाला म्हटलं की तुम्ही प्लेज करू शकता. त्याचाही तुम्ही नक्की तिकडे वापर करू शकता.
ओके. सो आता मी तुम्हाला 5 ईटीएफची लिस्ट दिलेली आहे. ईटीएफची स्ट्रॅटेजी तुम्हाला दिलेली आहे. यामध्येच समजा तुम्हाला हीच गोष्ट अजून कमी कॅपिटलमध्ये थोडी ॲडव्हान्समध्ये करायची असेल, तर मला ह्या व्हिडिओला ईटीएफ ॲडव्हान्स स्ट्रॅटेजीच्या अजून कमेंट्स करा. मी तुमच्यासाठी ह्याच्यामध्ये अजून एक टूल घेऊन येईन, ज्याच्यामध्ये तुम्ही अजून ॲडव्हान्समध्ये कमी कॅपिटलमध्ये हे करू शकता. ठीक आहे. सो कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. नक्की मला मॅक्झिमम जास्तीत जास्त मेसेजेस जे ते करून व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलमध्ये जर नवीन आलेले असाल, व्हिडिओ आवडलेला असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जे नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.